अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही पण माझे नवीन व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आज तर आहे पुत्रदा एकादशी, त्यानंतर भोगी आणि संक्रांत. या तीनही दिवशी तुम्हाला स्वतःच्या मुलांसाठी असा एक उपाय करायचा आहे, त्यामुळे तुमच्या मुलांची आयुष्यामध्ये अखंड प्रगती होत राहील. पण हा उपाय करताना कोणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे. अगदी गुपचूप संध्याकाळच्या वेळी हा उपाय तुम्ही करू शकता. असे केल्याने तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडचणी, दोष सर्व काही दूर होण्याला मदत होईल. आणि हा उपाय आईने करायचा आहे. तर काय करायचं आहे? पुत्रदा एकादशी म्हणजेच पूर्णपणे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सौभाग्यासाठी ही एकादशी साजरी केली जाते. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि त्याचबरोबर सर्व दोष सुद्धा नष्ट होतील. या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. असं वाटतं की हा उपाय आपल्याला या तीनही दिवसांना करायचा आहे, तर तुम्ही या तीनही दिवशी हा उपाय करू शकता. त्यासाठी काहीच अडचण नाही. त्या अगोदर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा स्वच्छ असावा, कुठेही खराब झालेला वगैरे नसावा. शक्यतो आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते. ही पंती कुठे काळी झालेली नसावी, तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका. नंतर ही तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर ती प्लेट ठेवण्या अगोदर सर्वात प्रथम हळदीच्या साह्याने खाली स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. त्याला जे 4 डॉट असतात ते मधले डॉट द्यायचे आहेत आणि ज्या रेषा असतात कडेने त्याही द्यायच्या आहेत. बघा, तर त्याही तुम्हाला रेषा काढायच्याच आहेत. नंतर मग आता तुम्हाला एक कलावा घ्यायचा आहे. जो लाल रंगाचा धागा मिळतो बघा, त्याला आपण रक्षासूत्र असेही म्हणतो आणि त्याची वात बनवून दिव्यामध्ये टाकायची आहे. जर तुमच्याकडे रक्षासूत्र नसेल तर तुम्ही कापसाची वात करू शकता, पण शक्यतो कलावाच टाका. त्यामुळे जे काही आपल्या मुलांवरती संकट येतात ती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांची रक्षा होते असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो तुम्ही घेताना रक्षासूत्रच घ्या. हा जो दिवा आहे या 3 दिवसामध्ये तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी म्हणजे 5 ते 7 चा जो कालावधी असतो, माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते, यामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण शुद्ध झालेलं असतं. त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेलही टाकू शकता. हे तेल टाकल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केला की दिव्याला हळदी कुंकू व्हायचे. नंतर तुमच्या मुलांना एखादं आसन बसायला द्यायचं आणि त्या आसनावरती मुलांना बसवायचे. मुलांना पूर्व पश्चिम अशा दिशेत बसवा. त्यानंतर तुम्हाला 21 पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत, कारण त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद सर्वात अधिक असते. आपल्या तंत्रमंत्रामध्ये ही पिवळी मोहरीचा जास्त वापर केला जातो, जे आपल्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचबरोबर 7 अखंड फूल असलेल्या लवंगा ह्याही घ्यायच्या आहेत. या 2 वस्तू घेऊन तुम्ही मुलांच्या डोक्यावरून ओवाळायचे आहे. हा दिवा तिथेच मुलांच्या जवळ ठेवायचा. मुलांच्या डोक्यावरून पिवळी मोहरी आणि ह्या 7 लवंगा या वस्तू ओवाळत असताना, माझ्या मुलांच्या जीवनात जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते संपलेले आहेत असं म्हणत म्हणत 7 वेळा त्या वस्तू ओवाळायच्या आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या. नंतर हा दिवा घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा वाटेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता, काहीच अडचण नाही. अगदी उंबरठ्याच्या बाहेर जरी तुम्हाला ठेवायचा असेल तरीही चालेल, काहीच अडचण नाही. दिवा ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला
भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळू द्या, त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ द्या, त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपून जाऊ द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपाय करत असताना तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. आणि हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस एखादा उपाय करता, एखादी सेवा करता, तेव्हा ती सेवा, तो उपाय गुप्त ठेवण्याला तितकंच महत्त्व असतं. तुम्ही घरामध्ये सांगू शकता, पण बाहेर कोणालाही कळू देऊ नका. झालेली सेवा ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. श्री